नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। युवा फ्रेंड सर्कल फाउंडेशन तर्फे खारपाडा पेण येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी। या कार्यक्रमाचे आयोजन युवा फ्रेंड सर्कल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष पत्रकार श्री कैलासराजे कमलाकर घरत यांनी केले। प्रमुख पाहुणे युवा नेते रुपेशदादा पाटील, रोहन पाटील, रायगड लोकधारा न्यूज चॅनलचे संपादक विजय गायकर, रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनी ठाकूर, गायक जय किशन मोकल उपस्थित होते। रुपेशदादा पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले। नाट्य कलाकार दिगंबर कोळी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून कृष्णवर्तक सर यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला। जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेस सामाजिक कार्यकर्त्या माधुरीताई घरत यांच्या हस्ते पुष्पहार घातला। तंटामुक्ती अध्यक्ष हनुमान घरत, महिला संघटिका छाया घरत, माजी उपसरपंच परशुराम घरत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पूजन करण्यात आले। या अष्टगंधाचे अध्यक्ष अशोक म्हात्रे साहेब यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते पीपी मोरे, गणेश जाधव, शिवाजी पाटील, कांतीलाल घरत, सौ कविता गावंड, कुमारी वैष्णवी गावंड, शिवकन्या ओबी घरत, सौ मयुरी घरत, सौ निर्मला घरत, सौ मोहिनी मोरे, चित्राताई दानवे उपस्थित होते। उपस्थित पाहुण्यांचे पत्रकार कैलासराजे घरत यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। रायगड जिल्हा टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षा पेण तालुक्यात प्रथम कुमारी कस्तुरी सुनील पाटील, कुमारी देवांशी अमित घरत, कुमारी यज्ञा मंगेश घरत, कुमार संस्कार संजय कोळी, कुमार अनिरुद्ध भाऊसाहेब पाटील। भारत टॅलेंट सर्च BTS परीक्षेत खारपाडा शाळेतील कुमार श्रीराज ज्योती दिनकर पाटील हा विद्यार्थी राज्यात 182वा, जिल्ह्यात 11वा तर केंद्रात 5वा आला। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। शिवशंभू व्याख्याती कुमारी पूर्वा विश्वनाथ मोरे हिचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे शिवशंभू व्याख्यान संपन्न झाले। मान्यवरांच्या हस्ते तिचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। कैलासराजे म्हणाले की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास तरुण युवा पिढी समोर येणे काळाची गरज आहे। आज युवा पिढीने शिवशंभूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे। कृष्णवर्तक सर यांनी शंभू चरित्र डोळ्यासमोर उभे केले। पत्रकार कैलासराजे घरत हे सामाजिक बांधिलकी जपत 15 ते 20 वर्षांपासून अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवित असून त्याबद्दल कौतुक केले आणि पुढील शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। नरेश नामदेव झेमसे, आप्पा नितेश पाटील, रमाकांत घरत यांचे सहकार्य लाभले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी कैलासराजे घरत, खारपाडा, पेण। मी पूर्वा विश्वनाथ मोरे। अगोदरच मी तुम्हाला ओळख केले। महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव घेतल्यावरती आमचं रक्त सळसळतं। शिवरायांचं नाव घेतल्यावरती आमच्या अंगातलं रक्त जागं होतं। शिवरायांचं नाव घेतल्यावरती आमच्या अंगातलं रक्त तापतं। या माणसानं नक्की या मातीला दिलं तरी काय? 350 वर्ष झाली आजही इथला जनमानूस त्या माणसाला स्वतःच्या मनामध्ये स्थान का देऊन बसलाय? 350 वर्षामध्ये अनेक लोक आली, अनेक लोक गेली, अनेक महापुरुष आले, अनेक महापुरुष गेले। दुकानातील किराणा मालातील साहित्य कसं जावे तशी लोक जातात आणि दुकानातील किराणा मालातील साहित्य कसे भरावे तशी लोक येतात, पण त्यांची येण्याची आणि जाण्याची नोंद इतिहासात कुणीच ठेवत नाही। मग संभाजी महाराज असं व्यक्तिमत्व काय होतं या व्यक्तिमत्वात की आजही त्यांना इथला जनमानूस स्वतःचा आदर्श मानतोय? साक्षात ज्या राजाला कधी बघितलं नाही, ज्या राजाला कधी पाहिलं नाही, तरी सुद्धा त्याचं नाव ऐकल्यावरती आपल्याला एवढ्या वेदना होतात। मग विचार करा, ज्यांनी महाराजांना बघितलंय त्यांचं काय होत असेल? राजा आपल्यासोबत चालतोय, राजा आपल्यासोबत घोड्यावरती बसलाय, राजा आपल्यासोबत तलवार चालवतोय, राजा आपल्यासोबत गनिमी कापतोय, राजा आपल्यासोबत गरीबा घरची चटणी भाकर खातोय। ही कल्पनाच एवढी वेगळी आहे आणि मोठी आहे की याचा विचार जरी
केला तरी आजही अंगावर काटा येतो. काही घटना वाचल्या की डोळ्यात पाणी येतं, काही घटना ऐकल्या की डोळ्यात पाणी येतं. मध्यंतरी आंध्र प्रदेशमध्ये एक घटना घडली. प्रियंका रेड्डी नावाची मुलगी 24 वर्षांची ऑफिस